आज आपण इथे ज्या कारणासाठी एकत्र झालेलो आहे ते म्हणजे ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न आयुष्यभर बाळगलं आणि ते पूर्णत्वास नेलं तशा राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती, तसेच आपल्या भारतीय ज्ञानाचा ठसा जगभर उमटविणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती जी आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो, त्याबद्दल मी प्रथमतः अभिवादन करतो आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एस एन खत्रे सर यांना अशी विनंती करतो त्यांनी 2 शब्दपाठ प्रास्ताविक सादर करतो. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस टी साळुंखे सर, ऑफिस प्रमुख आवटी सर, त्या विभागामध्ये काम करणारे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपण एकत्र इथे जमण्याचे कारण महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांनी आज जो 12 जानेवारी हा दिवस आहे तो युवा दिन म्हणून साजरा दरवर्षी केला जातो. त्या अनुषंगाने तो युवा दिन महाराष्ट्रामध्ये आणि त्यामधल्या सगळ्या कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानं तो साजरा करावा असं आपल्या महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक, विद्यापीठाचं परिपत्रक आणि त्यानुसार आपण हा साजरा करतोय. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांचाही याच दिवशी जयंती असल्यामुळे तोही आपण एकत्रित साजरा करीत आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं या दोन्ही महापुरुषांना आपण वंदन करूया आणि मी थोडक्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या विषयी विचार मांडते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 4 जुलै 1902 साली झाला. एकूणच त्यांना 39 वर्षाचं आयुष्य लाभलं. या 39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खूप महान असं काम त्यांनी केलेलं आहे. ते सुरुवातच करत असताना किंवा बऱ्याच गोष्टी मांडत असताना तुमच्या लक्षात येईल ते सारखे म्हणायचे, जे माझ्यावरती किंवा जे मला पसंत करतात ते माझ्या हृदयामध्ये असतात आणि जे माझा द्वेष करतात ते माझ्या मनामध्ये असतात. असे महान विचार घेऊन जन्मलेले असे हे महापुरुष, थोर महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये खूप गोष्टी आपल्याला माहिती आहे. ज्या व्यक्तीचं कडे जर आपण पाहिलं ते एक वेगळी ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळते, एक चैतन्य मिळतं. प्रेमळ स्वभाव, दयाळू स्वभाव, त्याचबरोबर जे शरीरयष्टी जर त्यांचे पाहिले तर एखादा त्यावरती सहज प्रभावित होईल असे व्यक्तिमत्व या थोर महापुरुषानं देशामध्येच नव्हे तर जगामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती आहे. शिकागोमध्ये ज्यावेळेस धर्म परिषदेसाठी ते उपस्थित राहिले त्यावेळेस त्यांनी अमेरिकेमधल्या शिकागो शहरामध्ये सर्व श्रोत्यांची मनं जिंकली. त्यांनी भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी सांगितलं की माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढे शब्द ऐकल्यानंतर तिथली जी लोके होती किंवा सभा ऐकण्यासाठी आलेला जनसमुदाय होता त्यांनी जे टाळ्या वाजवायला सुरुवात केली ती 2-2.5 मिनिटं कंटिन्युअस टाळ्याच होत्या. त्यांनी एवढंच काम केलं नाही, खूप सारी कामं केलेली. तर ज्यावेळेस ते आपल्या देशामध्ये परतले शिकागोमधून, त्यानंतर त्यांचे जे गुरु होते ते गुरु परमहंस, त्यांना काही आजारानं ग्रासलं होतं. त्यांना घशाचा कॅन्सर झालेला होता. मग घशाचा कॅन्सर झालं म्हटल्यानंतर त्यांना औषध असेल, जेवण असेल हे देण्यासाठी पुढे कुणी येत नव्हतं. आणि स्वामी विवेकानंदांनी मात्र पावित्र्य एक जपलं की आपल्या गुरुंना आपली सेवा, माझी गरज आहे, मी केली पाहिजे. तर त्यांनी जे औषध असतील किंवा जे खाद्यपदार्थ असतील किंवा पेय असतील ते ज्यावेळेस आपल्या गुरुंना देत होते त्यामधलं अर्ध शिल्लक राहिलेलं पुन्हा स्वतः पेत होते. म्हणजे कॅन्सर हा रोग संसर्गजन्य आहे असं लोकांना वाटत होतं, पण तो संसर्गजन्य नाही असं दाखवण्यासाठी ते परमहंसांचा जो उष्ट राहिलेला ग्लास असायचा तो स्वतः प्यायचे आणि या माध्यमातून त्यांनी त्यांची सेवा केली. पुन्हा सगळे लोक परमहंस यांची सेवा करायला लागले. आणखीन एक किस्सा किंवा त्यांनी जगाला घालून दिलेला आदर्श म्हणजे
ते खूप प्रेमळ होते. स्त्रियांच्या विषयी त्यांना खूप आदर होता. एक गोष्ट त्या संदर्भामध्ये आहे की ज्यावेळेस त्यांनी शिकागोमध्ये भाषण दिल्यानंतर शिकागोमधल्या अमेरिकन महिला त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाली आणि त्यांनी सांगितलं, स्वामीजी तुम्ही एवढे सुंदर दिसताय, तरुण दिसताय, तडफदार दिसताय, तुम्ही माझ्याबरोबर लग्न करा. म्हणजे कुणीही महिला प्रेमात पडेल अशा पद्धतीने ती महिला प्रेमामध्ये पडली आणि तुम्ही आत्ताच्या आता माझ्याबरोबर लग्न केलं पाहिजे असं त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं. स्वामी विवेकानंद म्हणाले की मी संन्यासी आणि मी धर्मासाठी काम करतोय आणि मी तुमच्या बरोबर लग्न करू शकत नाही. ती महिला काय हट्ट सोडेना. ती म्हणे की तुम्ही माझ्या बरोबर लग्न केलं पाहिजे, मला खूप तुम्ही आवडतात. स्वामी विवेकानंद क्षणभर शांत बसले. ते म्हणले मी तुमच्या बरोबर लग्न करू शकणार नाही, पण तुम्ही जर माझ्यावर खरं प्रेम करत असाल तर आपण अशा पद्धतीनं नातं निर्माण करूया की नातं आपलं जीवनभर टिकेल. स्वामी विवेकानंदांनी असं वचन त्यांच्याकडून घेतलं आणि त्या होय म्हटले. स्वामी विवेकानंद तात्काळ म्हणाले की मी तुमचे एक पुत्र म्हणून तुम्ही माझा जर स्वीकार केला तर मात्र आपलं हे संबंध ऋणानुबंध कायमस्वरूपी राहतील. आणि त्या महिलेने तशा पद्धतीनं एक आपला पुत्र मानला आणि या महापुरुषांच्या बरोबर त्यांनीही काम केलं. असे हे दयाळू आणि मनमिळावू स्वभावाचे स्वामी विवेकानंदजी, त्यांनी जर आपण त्यांचं चरित्र वाचलं तर युवा पिढीला एक प्रेरणा देणार आहे, युवा पिढीला एक शक्ती देणार आहे, युवा पिढीला एक ऊर्जा देणार आहे. म्हणजे 39 वय हे युवाच समजलं जातं. म्हणजे 40च्या आतमध्येच